ओ शांताबाई कुठे चालल्या? वाटतं काही दिसतच नाही तुम्ही. इकडे तुमचा चेहरा पाहूनच नाही राहिला. काय हो मा, एक दिवसही मला चैन नाही आहे जीवाले. नुसतं कामच तर राहते हो, म्हणून काही भेट होत नाही माय. आता तुम्ही तर लय दिवसांना दिसल्या हो मला. पण तुला एक गोष्ट विचारू का हो मी? कोणती गोष्ट आहे हो माय तुम्हाला विचारायची? हो मी काय म्हणतो, तुला लाडकी बहिणीचे पैसे आले का हो? साऱ्या बाईले देऊन राहिले हो. हो ना बिचारे, मला आले पैसे पण मापसून निलेच नाही आले. काय सांगतो बिचारे, आता माई सून बोली तर करते आणि मी तिला समजून सांगू ना, भरणं व फारणं तर बाई भरे नाही. आता माय पैसे आले तर म्हणते तेले पैसे, ते आम्हाला पैसे नाही. आता बिचारे जय कुठल्यासारखी बोलते हो माई सून लय मला टर. शांती उभी आहे, बस ना उलीशी. जरशी दोन गोष्टी माता कर माझ्यासोबत. काय बिचारे, बसण्यात वेळ जाते मायवाला. मी काही बसत नाही काकू, तुम्ही बसा. मला लवकर जा लागते. हो जाऊ दे, जाय तुला गुंत. पण माझ्यासोबत एक गोष्ट सांगतो मला. बिचारे तुमच्या सगळ्याचे पैसे पाठवले बिचारे सरकारनं. आमचे तर याचेच बिचारे निराधारवाल्याचे. माय 2-3 महिने झाले व आम्हाला काहीच पैसे आले. कसं माय औषध पाणी होते माय त्याच्यात. ते नाही आता कसं लवकर यायला पाहिजे होते ना आमचे पैसे. हो तुमची आले पाहिजे होते हो बाई. बस ना नुसते कामच करशील का? बस बाप्पा बसतो आता. हेच आग्रह करून राहिले तर काय माय हे नुसतं नळच येत नाही. सारा गावात बुहाऱ्या कायची तर 8-8 दिवस नळ नाही. नुसतं पाणी भरत घरचे काम करावं लागते. अल्ल कोण होशिले कुरकुर करू राहिली. जास्त कामं झाले का वा आता? घरचं काम करत नाही तर छान नळ का म्हणते. 8 दिवसातून 1 दिवस येते. 4 दिवस पुरण माय पाणी. एवढ्या दिवस पुरत असते काय सांगा बरं तुम्ही काकू. तुम्ही कशा आल्या इकडे? कधी झैकत नाही, लय दिवसांनी झैकल्या. तर काही येतच नाही आमच्या घराकडे. आम्हाला इकडे कामाचं विचारायला यायला लागते म्हणून आली बापा मी. नाही तर काय मला काही रिकाम पण असते का बापा गोष्टी करायला. आता हे बुडी म्हणे बस मग बसली हिच्यापाशी. आणि तिचे निराधारचे पैसे नाही आले म्हणते. आणि तू आले का वा पैसे? हो आले असेल काकू मायवाले. साऱ्या बाया म्हणते आले म्हणून. पण माझ्यावर काही मेसेज काही येत नाही तर मग दिसले असते मला आले का नाही आले म्हणून. बाई काहीतरी मॅसेजचे करते काकू. मेसेज नाही, मेसेज त्याला मेसेज म्हणते. कुठं माय मी अडाणी बाई, मला मेसेज म्हणता येईल. आता तुम्ही म्हणता आणि मासच करतो मी. माय लेकर मोठे हसते. मा घरचे तर नुसते खिदी दातच काढते बयाड असल्यासारखे. मला बयाड समजते बिचार मा घरचे लेकर. काकू ते तुम्हाला बँड नाही समजत. तुम्ही बोलतात त्याच्यात हसा नाही काय. मला भूक लागली, दात दे मला वालून. कोणासोबत बोलायला बसला का तुमचं नुसतं खाचं ढमणं उठते. जर कोणासोबत बोलायला बसली तर चालल्या भूक लागली वाढून दे. तसं रिकामं असलं ना तर उलीस त्याला भूक नाही लागत. जर असं कोणासोबत बोलायला बसलं का भूकच लागते त्याला. लेकरू एवढं जेवायला वाढून देतं खाली कल्ला वाढत दे ना वाढून. चल घरात देतो वाढून जेवायला. काय शांती आजकालच्या सुना पाय लेकराले ताटी वाढून घरीच तर राहते माया बाया. आपल्या वेळेस म्हटलं आपल्याला किती कामाला जावं लागे. लेकराले वाढून द्यावं लागे. तिकून आल्या स्वयंपाक करावं लागे, पाणी भरावं लागे, जात्यावर दही लागे माय. असं आपण करू का माय? आजकाल तर लेकराले उलीस वाढून मागत पाहिजे. टटट केलं तिनं. जिच्ची बाण तिच्ची कथा तशीच आहे माय. तेच असते घरोघरी मातीच्याच चुली आहे माय. जिथं जाण तिथं तसंच अकात आहे. हो काकू कशी आहे आता तब्येत गिब्यात? जीव माय नुसतं दुखतच राहते. आता उलीशी चालली तर माया पायात मग गेला बाई. थांब बाई मी बसतो. जीव शांतीचं नेहमीच सांगते दुखते चांगले तर हिंटी म्हटलं. कोणी जर नसलं तर तू पाहिजे. पण नुसतं तेच सांग माय दुखते. ते कांद्याले सवय हनन करायची. आता बसते तर हिंडतच राहते माय. आणि देवापाशी चाल म्हटलं तर येत नाही म्हटलं कुठं. काय वजन कीर्तन कायच्या गोष्टी करू राहिला मला तर सांगा. जरशा कानात मोठ्या गोष्टी करता नाही हो काकू. त्याच्या भावाच्या घरी जर असा कार्यक्रम आहे तर त्याच्याविषयी सांगून राहिल्या काय नाही लागते त्याच्या गोष्टीवर. हो ते जेवण घेऊन बापा आमचं जेवण आमचा तर नाश्ताच नाही झाला. आमच्या घरी नाश्त्याला पत्ता नाही एवढी काही. आता जेवण किती 3 वाजते ढोमण्या. शांताबाई म्हटलं मला उल्लीचा नाश्ता नाही देत म्हटलं बाई. आणि काय 3 वाजेपर्यंत बाई जेवायला राहत नाही हो माय. शांती इथं चुकत नाही का? विले देवाना आता सध्या 2 हात दिले आहे, 2 पाय दिले आहे. चांगलं तर आपल्यासाठी करा उल्लीचं खाऊन घ्या. काय त्याच्या भरशावर बसायला पुरते? तू सांग बरं शांती. खरी नाही का माझी गोष्ट? शांती म्या केला असता पण का नाही मायकून होतच नाही हो माय. नुसतं थरथरच हात कापते माय. काम करायला लागली काय काकू? तुम्हाला निराधारचा पगार आहे. मी सांगतो तुम्हाला एखादं काही आणा आपल्यासाठी खाऊन घ्या. पैशाले कायले पाहता तुम्ही? जीवाच्या पडायला का तुमच्याकडून? आता स्वयंपाकही होत नाही म्हणत्या, काहीच नाही होत म्हणते. खाऊन घ्या. काय माय माझे पैसे तरी उरते का हो बिचारे? माय औषधीतच जायचे ना सारे पैसे. कधी खाऊ माय? 1500 रुपये आहे. आणि त्याच्यात काही 2-2 महिने 3-3 महिने आता आमचा पगार नाही झाला. तुम्हाला सारे लाडक्या बहिणीचे पैसे आले, आम्हाला नाही आले ना माय. काकू जातो मला काम आहे. माय सुन अधिक तिकडे टोटो करण. कुठं गेली बुडगी माय नावाचा बातच गजर होते माय. माय धुणं राहिलं आपटाचं.
जाऊ आली म्हणजे कशी येत नाही तू आठवण आम्हाला चांगली बाई यायचं तू चल बाई मी जातो आता काय सांगतो शांती चांगली तर हिंडते हिच्या नुसतं भोकेर ते काम करायच्या काहीच नाही कामाच्या दुखते आता आपलं दुखत नाही का पण आता सुना वायरा एवढं काम करते माय काही ना काही तो काम करूच लागून आपल्याला हे लुडू करते तशी चांगली तर आता पाहिजे कशी तर गेली इथून तू 5 मिनिट बसत नाही एका जागेवरती माय करूच लागा लागते आजकाल जोपर्यंत आपल्या इकडून होते तोपर्यंत करायचं ज्या दिवशी नाही झालं त्या दिवशी आपटून न्यायचं त्याच्या भरशावर खाल्लं ते मग काय हाय काही दिवस होते तोपर्यंत करायचं पण मी पण करू लागतो बाई काकू लय वेळ झाला लय वेळची जातो करून राहिली तुम्ही बसता दिवसभर बसला तर बसवताच तुम्ही